भावानो, कित्येक लोकांनी मला असं विचारलं की तुम्ही तिथं दुबईला गेलाय आणि अशा परिस्थितीत कशाला राहताय, मग कोल्हापुरातच एक नंबर होतं की आपलं. हे मान्य आहे मला की कोल्हापुरात एक नंबर होतं. आमचं राहणं खाणं पिणं मस्त राजासारखं होतं, यात काही वाद नाही आहे. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की मी बेड स्पेसमध्ये का राहतोय. कारण तेवढी सगळं कम्फर्ट आणि ती लक्झरी, मी तर कम्फर्ट म्हणणार नाही, कोल्हापूरची लक्झरी सोडून ते इथं का आलोय आणि तिथं का राहतोय. का आलोय म्हणण्यापेक्षा बेड स्पेसमध्ये का राहतोय, म्हणजे चांगला एखादा फ्लॅट बंगला तसंच 1 BHK घेऊन मस्तपैकी साफसफाईत आपलं इंडिव्हिज्युअल असं का राहतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एक बेसिक कारण आहे, जे कोण बाहेर देशात असतील किंवा इथं UAEत पण असतील त्यांना हे रिलेट करतील किंवा कळेलच त्यांना. पैसे वाचवणे. आता पैसे वाचवणे, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा पगार जो आहे 3450 दिरहम पगार आहे आणि मला थोडंफार इकडं तिकडचं एक काम केल्यानंतर ते एक 100-200 दिरहम मिळतात, पण 3500 दिरहम धरून चला तुम्ही. आणि माझं बेड स्पेसचं भाडं आहे 430 दिरहम आणि माझा खाण्याचा एक खर्च जातोय 300-350 पर्यंत, म्हणजे एक 800 दिरहमपर्यंत मी खर्च करतोय. आणि राहिलेले जे सगळे पैसे आहेत म्हणजे ऑलमोस्ट जे काय राहिलेले पैसे असतात ते सगळे मी भारतात पाठवतोय. त्यातले घरात खर्च करून जे काय राहिलेले असतात ते सेव्ह होतात. आता ते जर मी बेड स्पेस सोडून जर मी दुसरीकडे माझी सेपरेट फ्लॅट घेतला किंवा एक विला घेतला तर कसा त्याचा खर्च होईल बघा. 1 BHKचा मी एरियात राहतोय तिथलं भाडं किती आहे माहिती आहे काय. तिथलं भाडं आहे वर्षाचं 30,000 दिरहम प्लस महिन्याला ॲड ह्यात काय करायचं, वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल आणि देवाचं. ओके, देवाचं म्हणजे आपल्या देवाचं नाही, इथलं ते असते सेवा देवा, म्हणजे ते सेवरेज वॉटर हे सगळं मिळून ते एक, म्हणजे महिन्याला जे काय वर्षाला 30,000 दिरहम देणार ते प्लस महिन्याला एक 500-600 दिरहम धरून चालायचं. आता तेवढे पैसे घातल्यानंतर म्हणजे किती झालं बघा घेऊ. माझा जो पगार येतो की नाही तो पगारच त्या राहण्यामध्ये जाईल. मग खाणार काय आणि पाठवणार काय, म्हणजे तेच झालं ना, नांगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या. नांगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या. इकडं आलोय, प्रायमरी गोल आहे पैसे वाचवणे. जर तेच वाचत नसतील तर मग काय उपयोग नाही. फक्त लाईफस्टाईल वेगळी करून इथं मजा करायसाठी आलो असलो तर ती गोष्ट वेगळी. मी ट्रिपला याय नाही इथं, मी इथं ट्रिपला आलेलो नाही आहे. ते माझं गोल क्लिअर आहे एकदम. एवढी वर्ष राहायचे, तेवढ्या वर्षात एवढे पैसे पाहिजेत आणि ते पैसे जेवढ्या लवकर वाचवता येतील तेवढी काटकसर करून वाचवणे. जे काय एक्स्ट्राचे खर्च जिथं कमी करता येतात ते कमी करणे, हे प्रायमरी गोल आहे आणि तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता राहिला प्रश्न तर काय, थोडेसे डिस्ट्रॅक्शन आहेत, थोडासा डिस्टर्बन्स, एक्स्ट्रा माणसं आहेत, मग वॉशरूमचा वगैरे प्रॉब्लेम, ते आपल्याला सॉर्ट आऊट करायला पाहिजे. पैसे वाचवायचे असतील तर ते माझं मला सॉर्ट आऊट करायला पाहिजे आणि प्रायमरी गोल मी ते पैसे वाचवायसाठीच करतोय. आणि जर मी बेडस्पेसमध्ये न राहता मी एखादा फ्लॅट वगैरे असं जर घ्यायला गेलो, माझा पगारच मला पुरणार नाही. मग इकडे येऊन फायदा काय, तोट्यातच आहे की ते धंदा. तेवढ्यासाठी मी बेड स्पेसमध्ये राहतोय. खूप लोकांनी विचारलेलं का राहताय बेड स्पेसमध्ये, तर यासाठी राहतोय. आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. तर अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जो काही डाऊट आहे, जी काही कमेंट आहे ती कमेंटमध्ये लिहा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन.